गडावरती कोणी दारू घेऊन जातं, गुटखा खातं किंवा त्याच्यावरती हे चाललेलं आहे. इथं आम्ही दारू गुटखा पकडतो, त्या डस्टबिनमध्ये टाकतो. अच्छा, ओके. मग आतापर्यंत सापडलं का? सापडलेत ना. म्हणून बापरे, अगदी बरोबर काढता. खरंच चांगली गोष्ट आहे. हे राजे शिवराय प्रतिष्ठान वगैरे आपलंच आपल्याच आपली संघटना काम केली 10 वर्ष आपण काम करतो. हां, राजे शिवराय. बरं. तुमचं काय नाव? आकाश प्रदीप थोरात. तुमचं? विक्रम अनिल पारगी. नाही आता सगळ्याच होते ते का लेडीज आहेत चेक करायला. आपण लेडीज आहेत, आपण स्कार्फ पण हे करून हे करतो. कॅमेरात हे होतं, काही प्रकार ना घडतात किंवा पूर्वी कुणा संग तरी ती आई वडील शोधत येतात. बरोबर. त्यांना आपण डायरेक्ट CCTV दाखवतो आणि त्यातून त्या कळतात. असा विषय बरोबर आहे. पाहिजे कुणी जाऊ द्या, पोरगा जरी गेला तरी हे तोंडाचं सोडून जातो. बरोबर. लेडीजच्या बॅगा चेक करायला 2 आहेत कॉन्स्टेबल आहेत, लेडीज कॉन्स्टेबल. सही. बाय. तर फ्रेंड्स, आपण आता गडाचा जो घाट आहे तो ऑलमोस्ट अर्धा कवर केलेला आहे. आणि इथे हा जो रस्ता दिसतोय, जो या रस्त्याला मिळाला आहे, तो ॲक्च्युली आलेला आहे कुंडनपूर आणि खेड शिवापूरवरून. हा तो रस्ता आहे. बट मोस्टली लोक खडकवासल्यावरूनच येणं जास्त प्रेफर करतात. तर गडावर ते ट्रॅफिक जॅम झालेला आहे, त्यामुळे गाडी आम्हाला खालीच घाटामध्ये व्यवस्थित पार्क करूनच जावं लागतं. सो लेट्स गो. जय भवानी, जय शिवराय. चढायला येईल, उतरायला येईल. आणि सेकंड हा जो रस्ता दिसतोय तो ट्रेकिंगचा रूट आहे. जर तुम्हाला गड पायी चालत यायचं असेल, म्हणजे ट्रेक करत यायचं असेल, तर गडाच्या पायथ्याला हे अतकरवाडी नावाचं गाव आहे. आणि I'll show you. हे ते गाव आहे. इथून तुम्ही या वाटेने असं ट्रेक करत येऊ शकता. लोक दिसत आहेत, जे काही जण गड उतरत आहेत, काही जण गड चढत आहेत. हे आहे वाहनतळ आणि वाहनतळाच्या समोरच या कातळकाडा तुमचं स्वागत करतात. आणि भगवा झेंडा ही आहे इथे.
आता आपण चाललेलो आहोत नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे. ज्याची कीर्ती साऱ्या जगतात दखण देशात मूर्ती लोकात महासुर शिवाजी अवतरला सर्व धर्माच मर्द मराठा मावळा तानाच मोजला शिवाजी राजाला पावणे रावळे वाड्याला झाली शहाणे गाला येऊन पश्चिमेला तेलकट वाटी अंगाला कावड्याच्या माळात पेटून उद उद गा बाई तू जागरी नाचे आई तुर करू नको न्यालाय उद्या भाड किल्लेदार दोघाचा वारावर वार तानाजीची उडवली ढाल झेलतो शेल्यावर माथाने आईशी वारसाच्या म्हाताऱ्याने उद्या भाडला पाडला धरणीला पेटून गंज छत्रपतीला शाहीर डिंबळे गात बोड जेरा राहदाजी हार हार म्हणून मुले ही भारताची फुले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ही साठेकर त्याला जोडले. हे काय इथं मंदिर होणार? मंदिर घालतात तरी हे काय मी पालन पोषण केलं म्हणजे तुमच्या मालकीचं नाही, ही सगळी जनतेची. बरोबर. चला तुम्ही मार्गदर्शन. तुम्ही पुणे का? हो इथलेच आम्ही. मंदिर माहिती का? मंदिर. छान. तुमचं काय नाव? तुषार गोरक्षनाथ सातपुते. तुमचं? आणि आम्ही एक शिवभक्त म्हणून काम करत नाही तर एक मावळा म्हणून काम करतो. बहुत बढिया. कारण हे शिवभक्त म्हणणारे बरेच येतात, बरेच येतात. ते काय फोटो सेशन पुरते येतात. चंद्रकोर लावून 2 रुद्राक्षाच्या माळा घालून होत नाही. अगदी बरोबर बोललास मित्र. तुमचं काय नाव म्हणले? तुमचं? अशी बसवडे. तुमचं? ओंकार सर्वदे. मित्र आपलं? रोहित दादा. बरोबर. खूप चांगलं काम करताय, कंटिन्यू करा. शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय. चला बाय. जय शिवराय दादा. जय शिवराय. गडाची तटबंदी दिसत आहे मित्रांनो, अतिशय छान. हा असाच रस्ता जातो कल्याण दरवाजाकडे.
पप्पाला दाखवायचे ना मग आपल्याला फिरवायचे सिनरी वगैरे अतिशय सुंदर असा हा कल्याण दरवाजा आहे, कारण गडाच्या या बाजूला कल्याण नावाचं गाव येतं. अरे तुझा दुश्मन बसलाय तिथं. हे त्यांनी पाहिलं. शी इज ब्युटिफुल. हा एक्सप्रेशन आहे. जाऊ द्या, झोपू द्यायला. जेव्हा हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला होता तेव्हा राजस्थानमधील भिना या गावचा एक अत्यंत शूर असा राजपूत या किल्ल्याचा किल्लेदार म्हणून नेमला गेला होता, ज्याचे नाव होते उदयभान राठोड. सिंहगडावरचे मराठ्यांचे प्रेम जाणून होता की काय म्हणून त्याने गडावर अत्यंत कडक असा पहारा ठेवला होता, कारण त्याला ठाऊक होते की मराठे एक ना एक दिवस हा गड परत जिंकण्यासाठी येणार. आणि ती रात्र आलीच. दिनांक 4 फेब्रुवारी 1670 रोजी ती ऐतिहासिक रात्र आली, ज्यामध्ये हा गड स्वराज्यामध्ये दाखल झाला. पण स्वराज्याचा एक सिंह मात्र गेला. 14 जून 1665च्या पुरंदरच्या तहानुसार जे 23 किल्ले मुघलांच्या ताब्यात गेले होते त्यापैकी असा हा एक किल्ला म्हणजे किल्ले सिंहगड. किल्ले सिंहगड हा स्वराज्याची राजधानी किल्ले राजगडापासून अवघ्या 6 कोसांवर होता. तर एके दिवस छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा स्वराज्यात दाखल करून घेण्याची इच्छा व्यक्त करताच उमरठ या गावचे सुभेदार तानाजी मालुसरे यांनी हा विडा उचलला. विचार करा मावळ्यांनो, 2 कडवे लढवय्ये जेव्हा समोर आले असतील तेव्हा रणांगण कसं पेटून उठलं असेल हो. जवळपास 1000-1500 मुघल आणि 500 मराठे यांचा रणसंग्राम सुरू झाला होता. आणि अशा या लढाईमध्ये तो क्षण आला जेव्हा किल्लेदार उदयवान राठोड आणि नरवीर तानाजी मालुसरे आमने सामने आले. असं म्हणतात की हे दोघे शूरवीर एकमेकांशी झुंजत असताना अचानक तानाजीरावांची ढाल तुटली आणि लढाई निर्णायक क्षणी पोहोचली. अशा वेळी या जबरदस्त लढाईमध्ये दोघांचे जबरदस्त वार एकमेकांवर असे काही पडले की दोघांनाही वीरगती प्राप्त झाली. सुभेदार जरी पडले तरी मराठे त्वेषाने लढले आणि सिंहगड काबीज झाला. धन्य ती स्वामीनिष्ठा. जय भवानी, जय शिवराय. आता आपण जात आहोत छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीकडे. बळा एक दगड आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांना कडवी झुंज देणारे स्वराज्याचे 3रे छत्रपती राजाराम महाराज वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी दिनांक 3 मार्च 1700 रोजी याच किल्ल्यावर कायमचे विसावले.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे ब्रिटिशांना ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक यांचे गडावरील हे निवासस्थान. आधी दारू सिंहगडावर आल्यावर इथलं पिठलं भाकरी एन्जॉय नाही केलं तर काय केलं. त्याच्या जोडीला खमंग कांदा भजी आणि सोबत मस्त तिखट लाल कांद्याची चटणी. तर फ्रेंड्स, आजची ही सिंहगडाची सफर संपून आता आम्ही परतीच्या वाटेला लागलो आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स थ्रू नक्की कळवा. ओके, बाय.